नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना? मस्त चाललाच हवं. मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळ असेल तर कोथिंबीरीपासून बनवा अशी एक मस्त रेसिपी, जी खायला खूपच खमंग, चटपटीत आणि त्याबरोबर खूपच एन्जॉय करण्यासारखी रेसिपी आहे. तर इथं बघा, मी थोडीशी कोथिंबीर घेतली, ही स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर बघा कोथिंबीरची पानं अशी छान अशी बारीक कट करून घ्यायची. कोथिंबीर चिरून घेताना ती अगदी छान अशी बारीक चिरून घेतली पाहिजे. आता सध्या कोथिंबीर खूप स्वस्त झाली आहे, त्यामुळे बाजारात भरपूर कोथिंबीर येते, त्यामुळे तुम्ही कोथिंबीरीपासून अशी मस्त रेसिपी बनवू शकता. ही रेसिपी थोडीशी मस्त युनिक आहे आणि त्यामुळे तुम्ही नक्की बनवा. मला खात्री आहे तुम्हा सर्वांना ही रेसिपी नक्कीच आवडेल. तर आता बघा, कोथिंबीर मी इथं छान अशी अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर संपूर्ण बारीक चिरून झाल्यानंतर आता आपण लगेचच पुढची जी कृती आहे ती करायला घेणार आहोत. त्यासाठी इथं बघा, मी एका कढईमध्ये सुरुवातीला 1 चमचा इतकं तेल गरम करून घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये बघा लसूण आणि मिरची यांची ठेचून घेतलेली पेस्ट घातली. साधारणपणे 8 ते 9 लसूण पाकळ्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या ह्या बारीक वाटून घेतल्या आणि त्या तेलावरती 2 ते 3 मिनिटं चांगलं असं परतवून घ्यायचं. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. आता हे थोडंसं गुलाबीसर रंगावरती येऊ द्यायचं. त्यानंतर बघा, आता गॅस बारीक करायचा. काही मसाले ॲड करूयात. अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि त्यानंतर पाव चमचा आपण याच्यामध्ये हळदपूड घालून घेणार आहोत. आता हे सगळे मसाले बघा आपण छान ह्या तेलावरती चांगले असे मिक्स करून घेणार आहोत. मसाले जळणार ह्याची खात्री करून घ्यायची. गॅस अगदी बारीक ठेवायचा. हे मसाले सगळे चांगले परतून घेतले की त्यामध्ये आता बघा आपण ह्या अशा कपानं आपण 2 कप पाणी घालून घेणार आहोत. तुम्ही एखाद्या कपानं किंवा एका वाटीनं देखील पाण्याचं प्रमाण तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर इथं बघा, आता मी 2 कप इतकं हे पाणी घालून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. हे सगळं आता आपण चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. रेसिपी बनवायला सोपी आहे आणि खायला तितकी छान टेस्टी आहे. ह्यामध्ये आता बघा पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून तो घालून घेतलाय. आता गॅस थोडासा मध्यम करून ह्या पाण्याला एक छान दणकून उकळी काढून घेणार आहोत. पाण्याला बघा मस्तपैकी अशी छान दणकून उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर अशी उकळी यायला सुरुवात झाली की गॅस थोडासा मीडियम करायचा आणि त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली संपूर्ण कोथिंबीर आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. कोथिंबीर भरपूर असल्यामुळे ह्याची चव आणि ती खूप छान लागते. आता ही कोथिंबीर आपण ह्या पाण्यामध्ये छान अशी मिक्स करून घेणार आहोत. बऱ्याच वेळी तुम्ही कोथिंबीरची वडी केली असेल, थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केली असेल, पण आजची ही रेसिपी थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ज्या कपानं आपण पाणी घेतलं त्याच कपानं मी तर 1 कप इतकं मी डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत. पुन्हा आता तुम्हाला प्रमाण सांगते बघा. 1 कप डाळीचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 कप पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे संपूर्ण पीठ आपण ह्या पाण्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. ह्याच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाही ह्याची काळजी घ्यायची. गॅस अगदी कमी ठेवायचा म्हणजे ह्याच्या पटकन गाठी होत नाहीत आणि ही पिठं ती सगळी छान अशी मिक्स करून घेणार आहोत. ही वडी बनवायला साधी, सोपी आहे, सरळ आहे आणि अगदी पटकन बनते आणि खायला तितकी छान टेस्टी लागते. आता बघा, हळूहळू हे पीठ घट्ट व्हायला सुरुवात झाली, पण आता हे पीठ अगदी परफेक्ट झाले की नाही हे कसं आपल्याला कळणार? तर एक टिप सांगतो तुम्हाला. तर अशा पद्धतीने पीठ थोडंसं घट्टसर आलं की एखाद्या चमचा बरोबर या पिठाच्या बरोबर मधोमध उभा करायचा आणि तो जर असा स्ट्रेट उभा राहिला तर पीठ अगदी परफेक्ट आपलं घट्ट झाल्याचं समजायचं. हा चमचा जर खाली पडायला लागला तर आपण थोडंसं पीठ आणखीन थोडंसं आपण गरम करून त्याला छान आटवून घेणार आहोत. माझं पीठ परफेक्ट होतं तर गॅस बंद केला. इथं बघा, एका चौकोनी डब्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं. डबा नसेल तर एखाद्या तुम्ही प्लेटला देखील तुम्ही तेल लावून ही वडी जी आहे त्याच्यामध्ये छान अशी सेट करू शकता. आता बघा, संपूर्ण बॅटर आपण चमच्यानं अशा पद्धतीने याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. भरपूर कोथिंबीर असल्यामुळे ही वडी दिसायला पण बघा किती छान दिसते. तुम्हाला जर सोपं वाटत असेल तुम्ही असं चमच्याने देखील ही वडी स्प्रेड करू शकता किंवा बघा इथं एका वाटीमध्ये मी गार पाणी घेतले आणि हाताने त्याला अशा पद्धतीने ही वडी सगळीकडे एक समान पसरवून घेते, जेणेकरून ही वडी छान एक समान पसरली जाईल. त्याबरोबर ती सगळीकडे एक समान छान पसरले गेल्यामुळे सगळीकडे छान सेट पण होईल आणि असा गार पाण्याचा हात लावल्यामुळे हाताला भाजतही नाही आणि वरच्या बाजूने ती अगदी छान अशी मस्तपैकी एकसारखी सेट पण होते. आता ही आपण अशीच एक 15 ते 20 मिनिटं बाहेर सेट करायला ठेवून देणार आहोत. 15 ते 20 मिनिटं झाले बघा, वडी अगदी छान कडेनं सुटलेली आहे. ही वडी अगदी पटकन बनते, फार वेळ लावत नाही. आता सुरीला बघा तेवढंसं तेल लावून घ्यायचं आणि आता ही वडी आपल्याला आवडत्या आकारामध्ये आपण ही कट करून घेणार आहोत. इथं मी चौकोनी आकारामध्ये ही वडी कट करून घेते. बऱ्याचदा तुमच्या घरी जर किटी पार्टी वगैरे असेल किंवा तुम्ही शाकाहारी जेवणाचा बेत केला असेल तर अशी मस्त गरमागरम ही कोथिंबीरची वडी ह्या पद्धतीने करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि तुमच्या खाणारा प्रत्येकजण तुमचा कौतुक करत सुटेल. इतकी मस्त आणि अफलातून अशी क्रिस्पी, कुरकुरीत
मस्त वडी लागते. तर बघा अगदी छान अशी वडी मी कट करून घेतली आहे. संपूर्ण वड्या अशा पद्धतीनं कट करून झाल्या की आता आपण या फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी इथं बघा एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं. आता तेल पण चांगलं गरम झालं आहे. गॅस मीडियम करून ह्या सगळ्या वड्या आपण छान अशा दोन्ही बाजूनं क्रिस्पी होईपर्यंत मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही हवं तर ह्या नुसत्या शॅलो फ्राय करून घेऊ शकता किंवा अशा नुसत्याच ह्या वाफवलेल्या किंवा उकडलेल्या वड्या ह्या खाऊ शकता. खूप छान लागतात त्या. जर तुम्हाला फार ऑइली वगैरे नको असेल तुम्ही नुसत्याच अशा देखील वड्या खाऊ शकता. ह्या देखील वड्या खूप छान लागतात. पण क्रिस्पी केल्यामुळे त्याला छान एक मस्त अफलातून टेस्ट येते. त्यामुळे मी थोडंसं क्रिस्पी याला करून घेते. मध्यम गॅसच्या आचेवरती छान असं सगळ्या दोन्ही बाजूला मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत हे छान कुरकुरीत करून घ्यायच्या. ह्या वड्या कशा वरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ लागतात. त्यामुळे ह्याला मस्त कटलेटसारखं वाटतात त्या. एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहता येतील. आता बघा वडी छान मस्त रंग आलेला आहे, कुरकुरीत पण झालेले आहेत. तर तेल निथून ह्या सगळ्या वड्या आपण काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण बाकी सगळ्या संपूर्ण वड्या देखील तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. फ्राय करताना एकच काळजी घ्यायची, गॅस आहे तो अगदी बारीक करून अजिबात ह्या वड्या फ्राय करायच्या नाही. जर तुम्ही खूप गॅस बारीक केला तर ह्या वड्या तुमच्या सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे जो गॅस आहे तो मीडियम ठेवून ह्या वड्या अशा मस्तपैकी तांबूस रंगावरती फ्राय करून घ्यायच्या आणि गरमागरम ह्या वड्या आपण टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता. नुसत्या खाल्या तरी देखील त्या तितक्याच मस्त लागतात. तर आजची ही तुम्हाला वेगळ्या पद्धतीने केलेली कोथिंबीर वडी कशी वाटली हे मला जरूर कळवा. रेसिपी आवडली तर छान कमेंट्स करा. चला तर मग भेटूत अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा. सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.